एका गावात एक व्यापारी राहत होता। त्याने बरेच प्राणी पाळले होते। गाढव, घोडा, ससा, माकड असे प्राणी पाळले होते। तो प्राण्यासने खायला घालायचा पोटभर, पाणी पाजायचा, त्यांची काळजी नीट घ्यायचा। तर गाढव पाळलं होतं तर तो गाढवाच्या पाठीवर मिठाची पोती घालून बाजारात विकायला न्यायचा आणि तो मिठाचा व्यापार करायचा। रोज तो गाढवाच्या पाठीवर मिठाची पोती न्यायचा आणि बाजारात विकून यायचा। पण काय होतं, ह्या गाढवाला कामाचा कंटाळा। तो म्हणायचा, आपण रोज या मालकाची मिठाची पोती एवढी वज बाजारात घेऊन जातोय, आपल्याला बाबा आता कंटाळा आला। या मालक हलकं काय पाठीव टाकतच नाही, रोज ती जड पोती नको वाटतेत न्यायला। आपल्याला नुसतं खायला पाहिजे, निवांत बसाय पाहिजे, झोपाय पाहिजे असं त्याला वाटायचं। मग त्याला चारा पाणी माकड येऊन घालायचं, पाणी पाजायचं। माकड म्हणायचंय, अरे उठ उठ, बाजारात जायची वेळ झाल्या, मालकाला आता तुझ्या पाठीवर मिठाची पोती घालून बाजारात विकाय गेलं पाहिजे, उठ तू, झोपू नको। पण गाढव काय ऐकायचं नाही। ते रागानं माकडाकडं बघायचं आणि त्याला लाथ घालून असं लाथ द्यायचं, ती माकड तिकडे जाऊन पडायचं। ससा पण जवळ आला की सशाला पण लाथनं ढकलून द्यायचं, असं ते गाढव करायचं। घोड्याला पण जवळ येऊन द्यायचं नाही, खायचं मस्तपैकी, नुसतं झोपून राहायचं। मग एकदा काय होतं, व्यापारी म्हणतो, चल बाबा आता तुझ्या पाठीवर मिठाची पोती घालतो, आपण बाजारात जाऊन विकून येऊया। गाढव नाखुश मनानं उठतं, पाठीव पोती घेतं आणि व्यापारी आणि गाढव बाजारात निघाले। जाता जाता वाटेत त्यांना एक नदी लागते। मग नदी लागल्यावर त्या गाढवाच्या डोक्यात काय येतं, आपण ह्या नदीच्या मध्यावर गेलं की बुडायचं। आपला पाय घसरला मालकाला सांगायचं आणि बुडायचं आणि मालकाची सगळी पोती पाण्यात पाडायची, म्हणजे आपल्या पाठीवरचं वजन कमी होईल आणि पोती पण वाहून जातील, परत मालक आपल्याला पाठीव काय पोती ठेवणार नाही। असं म्हणून त्या नियोजनानं ते गाढव मध्ये गेलं की पाण्यात पडतं। मालक बघतो, अरे 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 पडलास का, म्हणून मालक पळत पळत येतो पाण्यात त्या। पण ते गाढव मुद्दाम खाली बसतं आणि उठल्यावर पोती सगळी पाण्यात पडत्यात, मीठ विरघळून जातं। मालक म्हणतो, अरे हे काय केलंस? पण गाढवाला आनंद होतो, आपल्या पाठीवरचा भार हलका झाला, ते नुसतं मान डुलवतं। मग मालक काय म्हणतो, ह्याला आज जरा तब्येत बरी नसेल म्हणून गाढवाला घेऊन घरला येतो। खुराक पाणी घालते ती, चारा बिरा घालते ती, गाढव चारा खातं, गरगरीत झोपतं। दुसऱ्या दिवशी पण गाढव तिसंच करतं, नदीच्या मध्यावर गेलं की पाठीवरची पोती पाडायचं। असं करता करता मालकाचं बरंच नुकसान होतं। मग मालक माकडाला म्हणतं, अरे बाबा, माकडाचं नाव असतं चंकी आणि गाढवाचं नाव असतं सोनबा। मग मालक म्हणतो, अरे चंकी, या सोनबाला काय झाले बाबा, रोज मिठाची पोती पाडायला लागलाय, आपलं नुकसान व्हायला लागलंय। मग चंकी माकड काय म्हणतं, मालक तुम्ही घाबरू नका, तुम्हाला एक युक्ती सांगतो। मग माकड ते मालकाला युक्ती सांगतं। मग दुसऱ्या दिवशी गाढवाला उठवत्यात, गाढव नाखुश होऊन उठतं। मग त्याच्या पाठीवर कापूस भरलेली पोती घालतात। कापसाची पोती पाठीवर बसल्यावर गाढवाला अतिशय आनंद होतो, ते मनातल्या मनात हसतं, म्हणतं, आज बाबा आता आपल्या पाठीवर भार नाही, मालकानं ऐकलं, आपण 2-3दा पाण्यात पडलो म्हणजे जड वजन द्यायचं नाही गाढवाच्या पाठीवर, असं मालकाला वाटलं असेल म्हणून हलकं वजन घातले आपल्या पाठीवर, बरं झालं, आपण युक्ती केली, चांगली झाली, असं म्हणून मालक आणि ती गाढव निघालं। मग नदी आल्यावर गाढवाला काय वाटतं, आपल्या पाठीवर जर हलकी पोती असली आणि आपण जर पाण्यात बुडलो तर आणि आपला भार खाली होईल, हलका होईल, असं म्हणून गाढव पाण्यात बुडतं। गाढव पाण्यात बुडल्यावर मालक पळत पळत येतो आणि म्हणतो, आज ह्याच्या पाठीवर मिठाची पोती नाही, हलकी कापसाची दिली ती, आणि तरीही पाण्यात बुडलं, हे मुद्दाम करतंय गाढव। गाढव उठून उभा राहिल्यावर बघतंय तर काय, पाठीव जड झालं सगळं, कापसात पाणी गेल्यावर कापूस जड झाला।
गाढवाच्या पाठी उगाच झालं, रडकुंडीला आलं. मालक म्हणाला तू मुद्दाम करतोयस. मग गाढव म्हणतं मालक माझं चुकलं, मी मुद्दामच करत होतो, इथनं पुढं मी आता असं करणार नाही. मालक म्हणतो नाही, तुला आता मी सोडून देणार, चारा पाणी देणार नाही, काही नाही, तू माझ्या कामाचा नाहीस, माझं नुकसान केलंयस. म्हणताना गाढव म्हणतो चुकलो मालक, मी आता इथनं पुढं असं वागणार नाही, मी तुमचं काम मनापासनं आणि इमानानं करीन, मी आता अशी चूक करणार नाही. मी मुद्दाम केलं होतं मान्य आहे मला, पण इथनं पुढं मी असं करणार नाही. मग मालक गाढवाला घेऊन घरला येतो. मग ती माकडाची आणि मालकाची युक्ती सफल होती. म्हणून मग परत मालक गाढवाला सोडत नाही. गाढव शाण्यासारखं वागतं आणि परत व्यवस्थित काम करायला लागतं. म्हणून कुठलंही काम मनापासनं आणि व्यवस्थित करावं. वरवरचं काम करू नये, त्यामुळं आपण संकटात येतो आणि दुसऱ्यालाही संकटात पडतो. म्हणून कुठलंही काम मनापासून करावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.